मित्रांनो, जर तुम्ही ब्लॉगर असाल आणि तुमच्याकडे पण कोणत्या प्रकारची थीम असेल, आपण स्टार्टिंगला काय करतो, वर्डप्रेस मधील फ्री थीमचा यूज करतो. पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की जे कॉपीराईटचं नाव असतं वेबसाईटच्या शेवटला, तेथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव लिहायचं असतं किंवा आपल्या वेबसाईटचं नाव लिहायचं असतं. पण तिकडे ज्याची पण थीम आहे, जो पण डेव्हलपर आहे थीमचा, म्हणजे ब्लॉक्सी थीम, जनरेट प्रेस आणि खूप साऱ्या थीम आहे मार्केटमध्ये, त्यांचं नाव राहील. तर ते कॉपीराईट नाव कसं रिमूव्ह करायचं आणि आपण तिथे आपल्या स्वतःचं कंपनीचं नाव किंवा आपल्या वेबसाईटचं नाव कसं ऍड करायचं, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल. व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, इथे मी माझी वेबसाईटला ओपन करतो. WP ॲडमिन ओपन करावं लागेल तुम्हाला सर्वप्रथम, जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल तर. त्यानंतर इथे माझ्या वेबसाईटवर व्हिजिट साईटवर क्लिक करतो. इकडे तुम्ही खाली बघू शकतात की कॉपीराईट 2024 jivaCasino.us आणि पुढे बिल्ट विथ जनरेट प्रेस, म्हणजे ही जी थीम आहे ही जनरेट प्रेसवर मी बनवली आहे. हे मला कॉपीराईटमधलं जनरेट प्रेस नाव रिमूव्ह करायचं आहे. तर ते कसं करणार, त्यासाठी इथे कस्टमाइज ऑप्शन आहे, कस्टमाइजवर मी क्लिक करणार. जर तुमच्याकडे कोणती पण थीम असेल तर सर्वांसाठी सेटिंग सेम असते. त्यानंतर इकडे सर्वात खाली जाऊन तुम्हाला इथे एडिटचं ऑप्शन मिळेल पेन्सिलसारखं, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे कॉपीराईट बघू शकतात, जे इथे खाली नाव लिहिले आहे ते सेम इथे तुम्हाला दिसेल. इथे मी जनरेट प्रेस रिमूव्ह करतो, तो इकडे खाली बघू शकतात, हे तुमचं इथे नाव पण रिमूव्ह होईल. तर इथे माझं नाव प्रिंट झालं. त्यानंतर त्याला पब्लिश करून वेबसाईट लाईव्ह करू शकतात. बस एवढंच करायचं आहे. जर तुम्हाला कॉपीराईटचं नाव चेंज करायचं असेल, तुम्हाला तुमच्या पसंतीने तुमच्या वेबसाईटचं नाव किंवा तुमच्या कंपनीचं नाव इथे खाली ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. काही टेन्शन नाही, 2 मिनिटाचं काम आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंट करा. मित्रांनो, आशा करतो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा राहुल भाऊ अशाच प्रकारे ब्लॉगिंगवर वर्डप्रेसवरती व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.